Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील जी धामडकीवाडी आहे, जी भावली जे धरण आहे, जे प्रसिद्ध धरण, या धरणाच्या माथ्यावर ही वाडी वसलेली आहे. येथील जे आदिवासी बांधव आहेत त्यांना जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरचा अंतर कापून जे खडकाळ रस्ता आहे, तो चढ उताराचा रस्ता, त्या रस्त्यावरनं या लहान लेकरांना आणि आदिवासी माता भगिनींना रोजचं दिवसातून 2 वेळेस पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. आपल्याबरोबर येथील जे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, काय सांगाल नेमकं? दादा, आमच्या इथे काय होतं, जो नेमका पाण्याचा प्रश्न आहे ना, हा कितीतरी लहान लहान लेकरांना आणि म्हातारे माणसांना विहिरीतून पाणी ओढावं लागतं आणि 1.5 ते 2 किलोमीटरवर डोक्यावर न्यावं लागतं. अशी जी परिस्थिती आहे इथं. जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्यापर्यंत आजपर्यंत कधी आले का नाही? नाही. फक्त काय करता, जे आमदार खासदार काय करता, नुसते मतं मागायला येतात आणि आदिवासी ग्रामीण भागात सगळं दुर्लक्ष करतात. आता या विहिरीचं पाणी आटलेलं आहे का? अजून किती दिवस चालेल विहिरीचं पाणी? आता कमीत कमी माझ्या अंदाजाला 10 ते 20 दिवस टिकणार आहे. ह्याच्यानंतर मग तुम्ही पाण्याचा उपाययोजना कुठं करणार आहात? याच्यानंतर मग आम्ही अजून 3 ते 4 किलोमीटरवर खाली धरणात डोक्यावर चढवणार. आणि धरणातनं आपण जर पाहिलं तर हे पाणी आटल्यानंतर 1.5 ते 2 किलोमीटर धरणात अजून 3 ते 4 किलोमीटर जाऊन या आदिवासी लहान माता भगिनींना, लेकरांना येथील जे पाणी आहे ते धरणातनं आणण्याची वेळ येणार आहे. या जी विहीर आहे, या विहिरीत 10 ते 15 दिवस पुरेल इतका पाणी साठा आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.